श्री स्वामी समर्थ. हाय, मी शुभांगी लिंगायत आणि मी आज ना माझा होम टूर दाखवणार आहे. तर तुम्हाला दाखवते. माझे बरंच काही काम अपूर्ण राहिलेले घराचं काही अडचणीमुळं. तर आम्हाला 12 वर्ष झाले घर बांधून, पण आणखीन काही पूर्ण काम झालेले नाही. तर तुम्हाला दाखवते मी. चला. तर मी तर अशी खाली आमची जागा सोडलेली 1 फूट. तर इथे झाडे लावलेले आणि आमचा हा 4 फुटाचा वट्टा आहे. आणि ही ना पार्किंग काढली होती. पार्किंग मध्येच मी छोटंसं दुकान काढले आणि आता काही पार्किंग राहिलेलीच नाहीये. तर त्यामुळे दुकान छोटं झालेलं आहे. नाहीतर आम्हाला किचन मोठं करायचं होतं. मग त्यातच छोटंसं दुकान काढल्यामुळं दुकान छोटं झालं आणि किचन पण छोटं झालेलं आहे. आणि हे आहे दुकान माझं. वरती ना आला का ते नंबर. हे आहे माझं दुकान. लेडीज वेअर दुकान आहे. पहिला एक व्हिडिओ मी अपलोड केलेलाच दुकानचा. आणि इकडं आहे हॉल. आत्या आणि मामा कंटिन्यू बसलेले असतात तिथं. तर आता मी तुम्हाला तसं दाखवणार आहे. वाट्यावरती तुळशी रावण केलेले. हे आहे आमचा हॉल. हे मधून दुकानचा दरवाजा कस्टमर आले याच्यावर. किचन. तर किचन ना छोटस झालेलं आहे. घरच्या घरी दाखवून जातं, कोणी आल्या गेल्यावर थोडीशी अडचण होते. तर सगळं काही इथे देवघर आहे. इकडं डब्याची खडप आहे. इकडं भांड्याचे रॅक लावलेले आणि वरती पण सज्जे काढलेले. तर ही देवघराची जागा मी मुद्दाम मोठी काढलेली, कारण की नेहमीसाठी गुरुवारची पूजा मला शुक्रवार वैभवलक्ष्मीची असतात आणि त्यासाठी पूजा मांडण्यासाठी मग इकडे तिकडे मांडावं लागते. म्हणून त्यामुळे एवढी जागा काढली. तर एकीकडे देवघर राहतं आणि एकीकडे पूजा मांडणीच होऊन जातं. त्यासाठी ट्रॉली बनवायचंय म्हणून हे असं आम्ही काही कडप्पे काढले नाहीत खाली. तर हे काम असंच बाकी आहे. तर इकडे आहे टॉयलेट बाथरूम. टॉयलेट बाथरूम आहे आणि हे आहे आमचं ओपन पेस. आणि इकडं ना भांडे घासण्यासाठी केलेले. तर इथं आम्ही बेसिंग मध्ये काही जास्त भांडे घासत नाही, पण किचन ओटा वगैरे साफ करायचा असेल तर मीच एकटी घासत असते भांडे. आणि इकडंच आम्ही भांडे घासतो. आणि इकडे आहे आमचा वरती जायचं जिना. आणि इकडं कपड्यासाठी केलेलं आहे. आणि आमचं बरंच काही इकडे सामान घातलं. पण इकडे गॅलरी आहे 1.5-2 फुटाची. गॅलरी पण छोटी झालेली आहे. आणि जिन्याचं पण काम बरंच काही स्लायडिंग वगैरे लावायचे राहिले. वरती पण बरंच काम बाकी आहे. आणि समोर पण वाटेचं मी दाखवले. तर मला दिसू दे ना त्याच्यात. वाट्याची पण ग्रिल हे बसायची राहिली आणि इकडं जिन्याची पण ग्रिल बसायची राहिली. बरंच काही असं काम बाकी आहे. आपल्याला राहिलं झालं, त्यामुळे चाललंय असंच. तर ही आहे आमची बेडरूम. जराच उघडतो दाखव. मी उघडू का ते पण. तर ही पण बेडरूमच आहे, पण आम्ही आता स्टोर रूम केल्यासारखंच केलंय याला. कारण की दुकानाचा पसारा राहतो आणि घरचा पण बराच पसारा काहीतरी असं असतं. तर इकडं सगळं काही पसाऱ्यानेच रूम भरलेली आहे. तर कधी कधी आवरणं होत नाही, पसारा पडून जातो तसाच. तर हे इकडे मुलांची बॅगी वगैरे सगळं इकडेच राहतं. आणि माझी पिको फॉलची मशीन पण इकडेच आहे आणि गिरणी पण इथेच ठेवलेली आहे. तर काही धान्य वगैरे इकडेच राहतं ठेवलेलं. तर देवघराजवळ जागा नाहीये म्हणून हे इथे फोटो मांडून ठेवलेले आहेत. आणि इकडे आमच्याकडे बरेच पोते ग्रंथ वगैरे भरपूर काही आहे. तर हे जिन्याखाली मी कपडे धुण्यासाठी हे केलेले. तर इथेच मशीन पण लावली. आणि ही इकडे आमची ना गॅलरी. तर गॅलरी मध्ये पण बराच काही पसारा राहतोय आणि कपडे वगैरे आम्ही इथेच टाकतो, उन्हाळ्याचं पावसाळ्याचं.
बेसिंग तिकडं कोपऱ्यात होतं, पण तिकडं कोणी हात धुवायला जात नव्हतं, म्हणून आम्ही नंतर इथंच बसून घेतलं बेसिंग. मला वरती दाखवते. इथे मी मनी प्लॅन्टचं झाड लावलंय. वरचं पण काम बरंच बाकी आहे. वरचं जिना शेजारी बांधकाम चालू असल्यामुळे खूप काही गच्चीवर घाण झाले, नाहीतर मी नेहमी साफ करून घेत असते. अशी झाडे लावले तुम्हाला दाखवलेलेच आहे. इकडच्या गच्चीवरती चूल वगैरे. तर असा आहे माझा होम टूर. तर बरेच काही काम बाकी आहेत. वट्ट्याला ग्रिल बसवायचं बाकी आहे, जिन्याला ग्रिल बसवायची बाकी आहे, किचन ट्रॉली बनवायची बाकी आहे, आणखीन बाथरूम मधले बरेच काही नळ फिटिंगचे वगैरे सगळं काही काम बाकी आहे. पीओपी बाकी आहे हॉलची, आणि गच्चीवरची फ्लोरिंग बाकी आहे. सगळं काही असं बरंच काही काम बाकी आहे. मग काही आर्थिक अडचणीमुळे सगळं काही तसंच ठेवलेलं आहे आणि राहण्यापुरतं केलेलं आहे. तर राहायला झालं बस झालं, एवढं आम्ही असं केलं जेव्हा होईल तेव्हा. तर तर हे घर बांधताना आमची खूप परेशानी झाली. आणि हे पहिले आम्ही प्लॉट घेतला, नंतर बेसमेंट पूर्ण करून ठेवलं, तर नंतर 1 वर्ष गॅप टाकला. नंतर आम्ही 2च रूम, या पाठीमागच्या 2 बेडरूमच बांधल्या आणि त्यामध्येच सगळेजण राहू लागलो होतो. आत्या, मामा, मी आणि आम्ही दोघं. आणि नंतर माझं ह्या 2 रूम मध्ये दुकान पण चालू होतं छोटस. आणि हे चालवताच मग नंतर आम्ही 5-6 वर्ष काढले ह्या 2 रूम मध्ये. नंतर समोरचं हॉल किचन बांधलं आणि दुकान. नंतर आम्ही दुकान तिकडे टाकले. नाही तर पहिले माझं ह्या 2 रूम मध्ये सगळं काही होतं आणि आमचे सगळं एकत्र फॅमिलीमध्ये महालक्ष्मी वगैरे सगळं 2 रूम मध्येच. आणि किरायाच्या रूम पेक्षा आमचं स्वतःच्या रूम मध्ये आम्हाला चांगलं वाटत होतं 2 रूम मध्ये. आणि भाड्याने रूम होत्या त्या पण 2-2च असायच्या. 5-6 वर्षाच्या नंतर हॉल किचन झालं, तर आता सगळं काही मोकळं झालंय. पण आम्हाला हे घरच्या घरी पुरत नाही एवढं दुकानचं सामान वगैरे. आणि आत्या, मामा, पाहुणे येणार जाणार खूप काही असतात. असा होता माझा होम टूर. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा, आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.